यस. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इंग्लिश स्पीकिंग कोर्सच्या या एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. खूप इम्पॉर्टंट चर्चा आहे आज, कारण नेहमीच्या वापरातले 100 असे प्रश्न मित्रांनो आपण जर पाहिलं तर इंग्रजी बोलत असताना बऱ्याच ठिकाणी किंवा इंग्रजीच्या विषयाच्या संदर्भात जर आपण विचार केला तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. शाळेमध्ये विचारले जातात, एखादा मित्र आपल्याला काही प्रश्न विचारतो किंवा कधी कधी आपल्याला बाहेर कुठं फिरायला गेलो, तुमच्या नातेवाईक असेल किंवा कोणीही आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर असे 100 महत्त्वाचे प्रश्न की जे प्रश्न तुम्हाला विचारले जातात हमखास खूप साऱ्या ठिकाणी, आणि त्या प्रश्नांची उत्तरं कशी द्यायची या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत. अतिशय महत्त्वाची ही व्हिडिओ आहे मित्रांनो, कारण तुमचा शब्दसंग्रह वाढला पाहिजे, सेंटेन्स जास्तीत जास्त तुमच्या डोक्यामध्ये बसले पाहिजे. तर असे 100 सेंटेन्स तुमच्यासाठी घेऊन येत आहे. ठीक आहे, चला पटकन पुढे जाऊया. पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा, या ठिकाणी सगळ्यात पहिला प्रश्न जो आहे, व्हॉट इज युअर एज. तुम्हाला बऱ्याच ठिकाणी विचारलं जातं. कधी कधी बसमध्ये तुम्ही बसला तर तुम्हाला बसवाला कंडक्टर विचारू शकतो व्हॉट इज युअर एज. बाबा म्हणजे हाफ तिकीट द्यायचं का फुल तिकीट का तिकीट नाही काढायचं. तर तुम्ही म्हणायचं आय एम 16 इयर ओल्ड. व्हॉट इज युअर एज म्हटलं तर तुम्ही उत्तर देताना आय एम 16 इयर ओल्ड, माय एज इज 16 इयर वगैरे असं म्हणण्यापेक्षा हे खूप बरोबर वाक्य आहे, आय एम 16 इयर ओल्ड असं आपल्याला म्हणायचं आहे. ओके. किंवा त्याचबरोबर व्हेन इज युअर बर्थडे, तुझा वाढदिवस कधी आहे, तुमचा वाढदिवस कधी आहे, व्हेन इज युअर बर्थडे. कधी कधी तुम्ही बघा मित्रांमध्ये चर्चा करत असताना एखाद्या विद्यार्थ्याचा वाढदिवस होतो आणि मग तो तुम्हाला विचारू शकतो की व्हेन इज युअर बर्थडे, तुझा वाढदिवस केव्हा आहे. मला याचं माय बर्थडे इज इन जून, माझा वाढदिवस जून महिन्यामध्ये आहे, असं त्याचं उत्तर होऊ शकतं. पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे, व्हॉट इज युअर फादर्स नेम. बघा, बऱ्याचदा विचारलं, व्हॉट इज युअर फादर्स नेम, माय फादर्स नेम इज रमेश. व्हॉट इज युअर मदर नेम, माय मदर नेम इज सरिता. व्हॉट इज युअर ब्रदर नेम. अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले तर अशा पद्धतीनं, किंवा व्हॉट इज युअर स्कूल नेम, असे पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर व्हॉट इज युअर मदर नेम विचारला प्रश्न, मदर नेम इज सीता. डू यू हॅव सिबलिंग्स, म्हणजे तुला काही बहीण भाऊ वगैरे आहे का. तर लिहायचं यस आय हॅव वन ब्रदर. हा प्रश्न लक्षात घ्या, सिबलिंग्स म्हणजे तुम्हाला बहीण भाऊ वगैरे आहे का, याचा अर्थ असा होतो की डू यू हॅव सिबलिंग्स, तुम्हाला बाबा बहीण भाऊ आहे का. मग यायचं यस आय हॅव वन ब्रदर, किंवा यस आय हॅव वन सिस्टर, किंवा आय हॅव वन ब्रदर अँड वन सिस्टर, किंवा आय हॅव वन ब्रदर अँड टू सिस्टर, जे काही असेल, किंवा आय हॅव टू ब्रदर, आय हॅव टू सिस्टर, जे काही असेल ते उत्तर लिहायचं. काही असं नाही लिहायचं उत्तर आय हॅव वन ब्रदर. नसेल तर मग आय हॅव नो सिबलिंग्स, विषय संपला. मग अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकताय. जर तुम्हाला एक बहीण असेल तर लिहायचं आय हॅव वन सिस्टर, एक भाऊ असेल तर आय हॅव वन ब्रदर, एक बहीण आणि एक भाऊ असेल तर आय हॅव वन ब्रदर अँड आय हॅव वन सिस्टर. अशा पद्धतीने तुम्हाला ते उत्तर देता आलं पाहिजे. ओके. याच्यानंतर पुढचा एक प्रश्न आपल्याकडे आहे, हे सगळे प्रश्न नीट लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये. आता हे सगळे प्रश्न तुम्हाला जर हवे असतील तर व्हिडिओच्या खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिली, त्या लिंकवर क्लिक करा, सगळे प्रश्न तुम्हाला तिथं दिसतील. इथं मगजमारी करायची गरज नाही, व्हिडिओचा स्क्रीनशॉट घ्या, डोक्याला ताप नाही, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही फटाफट तुम्ही व्हिडिओच्या खालच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन हे प्रश्न बघू शकताय. पुढचा, विच स्कूल डू यू स्टडी इन. बघा, विच स्कूल डू यू स्टडी इन, तुम्ही कुठल्या शाळेमध्ये शिकता. मग लिहायचं आय स्टडी इन, बाबा आय स्टडी इन झेडपी स्कूल, किंवा आय स्टडी इन लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालय स्कूल, आय स्टडी इन जनता विद्यालय स्कूल, आय स्टडी इन XYZ स्कूल, त्याच शाळेचं नाव. विच क्लास, तू कुठल्या क्लासमध्ये आहेस, तू कुठल्या वर्गामध्ये आहे, किंवा तू आय एम इन 9 क्लास. मित्रांनो, हा प्रश्न तुम्ही सुद्धा तुमच्या मित्रांना विचारू शकताय. हे सगळे प्रश्न मित्रांनो जरा तुम्ही समजून घ्या, आणि हे प्रश्न तुम्ही सुद्धा तुमच्या मित्रांना विचारा आणि तुमच्या मित्रांना सांगा की मला सुद्धा तू याच्यातला एखादा प्रश्न विचार आणि मग मी उत्तर देतो, असं सुद्धा होऊ शकतं. हु इज युअर क्लास टीचर, तुमचे क्लास टीचर कोण आहे. माय क्लास टीचर इज मिस्टर पाटील, किंवा मिस पाटील, मिस सरिता, का जे काही नाव असेल ते तुम्हाला या ठिकाणी माय क्लास टीचर इज XYZ, जे काही नाव असेल ते. व्हॉट इज युअर स्कूल टायमिंग, तुमच्या शाळेची वेळ काय आहे. व्हॉट इज युअर क्लास टायमिंग, तुमच्या क्लासची वेळ काय आहे, असाही प्रश्न येऊ शकतो. तर असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर माय स्कूल स्टार्ट ॲट 10 AM, माझी जी शाळा आहे ती 10 वाजता सुरू होते, सकाळी 10 वाजता. 10 AM लिहा, PM वगैरे नका लिहू. हाऊ डू यू गो टू स्कूल, तुम्ही शाळेमध्ये कसे जाता, हा पण प्रश्न आहे. मग आय गो टू स्कूल बाय बस, आय गो टू स्कूल बाय सायकल, आय गो टू स्कूल बाय ट्रेन, आय गो टू स्कूल बाय
मोटरसायकल, जे काय असेल, ज्या साधनाने तुम्ही जाता ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. ओके, पुढे बघा. पुढचा एखादा प्रश्न असा आहे, डू यू लाईक युअर स्कूल? तुम्हाला तुमची शाळा आवडते का? डू यू लाईक युअर स्कूल? तुमची शाळा तुम्हाला आवडते का? यस आय लाईक माय स्कूल. यस आय लाईक, मला माझी शाळा आवडते. पुढचा आहे, व्हॉट इज युअर फेवरेट फूड? तुमचं फेवरेट फूड काय? फेवरेट खाद्यपदार्थ काय? काय आवडतं खायला? तर मग लिहायचं पोहा. माय फेवरेट फूड इज पाणीपुरी. माय फेवरेट फूड इज उपमा. माय फेवरेट फूड इज पुरणपोळी. जे काय असेल ते फेवरेट फूड या ठिकाणी लिहू शकता. व्हॉट डू यू डू इन युअर फ्री टाइम? तुमच्या फ्री टाइमामध्ये, रिकाम्या वेळांमध्ये काय करता? मग लिहायचं, आय रीड बुक्स, आय वॉच मूवी, आय रीड बुक, आय प्ले क्रिकेट, आय प्ले ऑनलाईन गेम. जे काय तुम्ही करत असाल ते या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. डू यू प्ले एनी स्पोर्ट्स? तुम्हाला कुठला खेळ तुम्ही खेळता का? यस आय प्ले क्रिकेट. हो मी खेळतो, मी क्रिकेट खेळतो. आय प्ले क्रिकेट, आय प्ले फुटबॉल, आय प्ले हॉकी, आय प्ले कॅरम असेल, जे काय असेल ते. व्हॉट इज युअर फेवरेट गेम? तुमची फेवरेट गेम म्हणजे फेवरेट खेळ कुठला? तर माय फेवरेट गेम इज क्रिकेट, माय फेवरेट गेम इज फुटबॉल, माय फेवरेट गेम इज कबड्डी, माय फेवरेट गेम इज खो खो. जे काही असेल ते या ठिकाणी तुम्ही इथं लिहू शकताय. पुढचे बघा, डू यू वॉच टीव्ही डेली? तुम्ही रोज टीव्ही बघता का? नो आय डोंट वॉच टीव्ही डेली. मी दररोज टीव्ही बघत नाही, मी मोबाईल बघतो. हा, असं मोबाईल पण बघू नका दररोज, कामासाठी, अभ्यासासाठी. यस आय, मग तुम्ही बघत असाल तर यस आय वॉच टीव्ही डेली फॉर लर्निंग असेल, फॉर वॉचिंग एज्युकेशनल व्हिडिओज, असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. व्हॉट इज युअर फेवरेट कलर? तुमचा फेवरेट कलर कुठला? माय फेवरेट कलर इज ब्ल्यू, माय फेवरेट कलर इज ब्लॅक, माय फेवरेट कलर इज, जो काय असेल तो या ठिकाणी लिहायचा आहे. डू यू वेकअप अर्ली? तुम्ही सकाळी लवकर उठता का? डू यू वेकअप अर्ली ऑर लेट? यस आय वेकअप अर्ली. मी सकाळी लवकर उठतो. डू यू हेल्प युअर पॅरेंट्स? तुम्ही तुमच्या पालकांना मदत करता? यस आय हेल्प माय पॅरेंट. मी माझ्या पालकांना मदत करतो. डू यू लाईक रीडिंग बुक्स? यस आय लाईक रीडिंग बुक, असं तुम्ही म्हणू शकता. डू यू लाईक रीडिंग बुक? डू यू लाईक वॉचिंग टीव्ही? ते काय असेल तुम्हाला त्याचं उत्तर लिहिता आलं पाहिजे. असे काही प्रश्न आपल्याला तयार करता येतात, एकदम सोपा आहे. व्हॉट इज युअर डेली रुटीन? तुमचा डेली रुटीन काय आहे? व्हॉट इज युअर डेली रुटीन डिअर फ्रेंड? असं तुम्हाला एखादा प्रश्न विचारला तर आय स्टडी अँड प्ले डेली. मी दररोज अभ्यास करतो आणि खेळतो, हा माझा डेली रुटीन आहे. बाकी काय जास्त दुनियादारी मला नाहीये. हा, का मला भाजी आणायला मार्केटमध्ये पण जायला लागत नाही. वेन डू यू स्टडी? तू केव्हा स्टडी करतो, केव्हा अभ्यास करतो? आय स्टडी इन द इव्हनिंग, आय स्टडी इन द इव्हनिंग, आय स्टडी इन द मॉर्निंग, आय स्टडी इन द आफ्टरनून. काही मुलांची शाळा मॉर्निंगला असते, मग ते आफ्टरनूनला स्टडी करतात असं म्हणतील. ओके, पण इव्हनिंग बेस्ट ऑप्शन आहे. डू यू गो फॉर ट्युशन? तुम्ही ट्युशनला जाता, क्लासला जाता? यस आय गो फॉर ट्युशन. किंवा नो आय, बाबा नो, मग तुम्ही नाही लिहू शकताय. ओके, व्हॉट सब्जेक्ट डू यू फाइंड डिफिकल्ट? तुम्हाला कुठल्या विषयामध्ये जास्त अवघड वाटतो? असा कुठला विषय की जो तुम्हाला अवघड वाटतो? आय फाइंड मॅथ्स डिफिकल्ट, आय फाइंड मॅथ्स डिफिकल्ट, आय फाइंड इंग्लिश डिफिकल्ट, आय फाइंड जिओग्राफी डिफिकल्ट. व्हॉट सब्जेक्ट डू यू लाईक मोस्ट? तुम्हाला सगळ्यात जास्त कुठला विषय आवडतो? आय लाईक इंग्लिश मोस्ट, आय लाईक मॅथ मोस्ट, आय लाईक मराठी मोस्ट, आय लाईक जिओग्राफी मोस्ट, आय लाईक हिस्ट्री मोस्ट. तुम्हाला जो विषय आवडतो त्याचं नाव इथं तुम्हाला या ठिकाणी लिहिता आलं पाहिजे. पुढचा बघा या ठिकाणी मुद्दा आहे, डू यू यूज अ मोबाईल फोन? तुम्ही मोबाईल फोन वापरता का? यस आय यूज अ मोबाईल फोन फॉर वॉचिंग एज्युकेशनल व्हिडिओज, असं म्हणू शकताय. हाऊ मेनी आवर डू यू स्टडी? तुम्ही किती तास स्टडी करता दररोज, किती वेळ स्टडी करता? मग ते लिहिता आलं पाहिजे की आय स्टडी फॉर 2 hours, आय स्टडी फॉर 3 hours, आय स्टडी फॉर 1 hour, आय स्टडी फॉर 3.5 hours. जे काय असेल ते लिहायचंय. डू यू लाईक ऑनलाईन क्लासेस? तुम्हाला ऑनलाईन क्लासेस आवडतात का? यस आय लाईक ऑनलाईन क्लासेस. म्हणजे यायचं यस मला आवडतं ऑनलाईन क्लासेस, ऑनलाईन शिकायला आवडतं. डू यू राईट होमवर्क डेली? तुम्ही दररोज होमवर्क करता का? हा प्रश्न पण तुम्हाला शाळेतले शिक्षक विचारू शकतात. किंवा ज्या वेळेस कधी कधी शाळेमध्ये इन्स्पेक्शन असतं, शाळेमध्ये पाहुणे येतात आणि ते इंग्रजीमध्ये प्रश्न विचारतात की बाबा डू यू राईट होमवर्क डेली किंवा डू यू कम्प्लीट होमवर्क डेली? यस आय राईट होमवर्क डेली, यस आय कम्प्लीट होमवर्क डेली. मी माझा होमवर्क जो आहे तो वेळेवर पूर्ण करतो दररोज. डू यू रिवाइज युअर लेसन? तुम्ही तुमचा जो अभ्यास आहे त्याची उजळणी करता का? यस आय रिवाइज माय लेसन, असं तुम्ही म्हणू शकताय. पुढचे बघा काही मुद्दे आहेत.
व्हॉट डू यू डू ऑन संडे? संडेला काय करता तुम्ही? तुमचं संडेला काय प्लॅन असतो? संडेला काय करता तुम्ही? आय रिलॅक्स अँड प्ले. मी रिलॅक्स असतो आणि प्ले करतो, आराम करतो एकदम मस्त. हा, आणि समटाइम रीडिंग अ बुक, कधी कधी पुस्तक वाचतो. डू यू गो आउट विथ फ्रेंड्स? तुम्ही मित्रांसोबत कधी बाहेर जाता का फिरायला? जाता? यस, आय गो आउट विथ फ्रेंड. मी माझ्या मित्रांसोबत जातो कधी कधी बाहेर. व्हॉट डू यू डू आफ्टर स्कूल? तुम्ही शाळा सुटल्यानंतर काय करता? शाळा झाली, शाळा सुटली, त्याच्यानंतर काय करता? आय कम्प्लीट माय होमवर्क. संपला विषय. आय कम्प्लीट माय होमवर्क. आय 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 गो गो फॉर प्ले. ओके. डू यू लाईक ट्रॅव्हलिंग? तुम्हाला ट्रॅव्हलिंग करायला आवडतं का? प्रवास करायला आवडतो? यस, आय लाईक ट्रॅव्हलिंग व्हेरी मच किंवा लॉट. वेअर डू यू वॉन्ट टू गो? तुम्हाला कुठं जायला आवडेल? आय वॉन्ट टू गो टू मुंबई, टू पुणे, टू अहिल्यानगर, टू छत्रपती संभाजीनगर, टू जम्मू अँड काश्मीर, टू हिमाचल, टू ओडिशा, टू दार्जिलिंग. जे काय असेल ते तुम्हाला लिहायचं आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला हे 30 प्रश्न जरा समजून सांगितलेत 35च्या आसपास. या व्यतिरिक्त आणखी सुद्धा बरेचसे प्रश्न आहेत, आणखी सुद्धा 100 पर्यंतचे प्रश्न आहेत. ते सगळे प्रश्न जे तुमच्या रेग्युलर जीवनामध्ये तुम्हाला वापरता येतात, त्या सगळे प्रश्न तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करा आणि ते सगळे प्रश्न जे आहेत ते एकदा वाचून काढा, एखादा वहीमध्ये लिहून काढा. आणि नुसते वाचू नका, लिहू नका. ते प्रश्न तुम्ही तुमच्या मित्रांना विचारा आणि हे प्रश्न तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुमच्या मित्रांना सांगा की तू पण मला यातले काही प्रश्न विचार, मी त्याची उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. असं मित्रांनो, तुम्हाला जर इंग्रजी शिकायचं असेल तर तुम्हाला पहिली गोष्ट तुमचा एक जोडीदार शोधावा लागेल. तुमचा मित्र, तुमचा भाऊ असेल, बहीण असेल, त्याच्यासोबत हे प्रश्न शेअर करा. त्याला सांगा की याच्यातले प्रश्न काही मला विचारा, मी तुला काही प्रश्न विचारतो. असं बोलून चालून तुमचा इंग्रजी जो विषय आहे तो तुमचा क्लिअर होणार आहे. त्या इंग्रजी विषयावरती, इंग्रजी भाषेवर तुमचं प्रभुत्व येणार आहे. तर आजच्या चर्चा तिथेच थांबूयात. यापुढचे सगळे प्रश्न एक प्रश्नापासून 100 पर्यंतचे सगळे प्रश्न उत्तरांसहित या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. पटकन डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि ते सगळे प्रश्न जे आहेत ते वाचा, अभ्यास करा. बाय मित्रांनो, आजच्या चर्चेत तिथेच थांबूयात. उद्या भेटूयात आणखी नव्या एका व्हिडिओसोबत.